आज तू एक 69 वर्षाची गृहिणी आहेस. गृहिणी म्हणजे खूप कामं करावी लागतात. बाहेर जाणाऱ्या माणसांना वाटतं घरच्या लोकांना काय काम, तुझ्यापेक्षा लय का काम घरच्या बायकांना असतं. उभं राहून काम असतं, वाकून काम असतं. तर तुला 4 महिन्यापासून कंबर दुखतेय, कमरेवरनं ढुंगणात दुखतंय, तिथनं मांडीच्या मागच्या भागात, मग पोटरीच्या बाजूनी पावलात जाते. आणि तुझा मुख्य त्रास असा आहे की 50 मीटर जरी चाललीस तरी इतक्या वेदना होतात की तुला थांबावं लागतं. तर तुला जिथे दुखतं ती कमरेतल्या 5व्या मणक्यातनं येणारी उजवीकडची नस आहे. आता मुद्दा असा आहे की याला उपचार 2च असतात. जर अतिशय दुखत असेल, किती दुखत असेल की मला रोजची कामं शक्य नाहीयेत, तर एवढा जर त्रास असला आणि MRI मध्ये सुद्धा नसेवरती खूप दाब असला तर ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन करून आपण काय करतो, त्या नसेवरती जो दाब आहे तो काढून टाक. एवढी जागा असते मणक्यात आणि त्यातनं नस जाते. ही जागा कमी झाली की नसेवरती दाब पडतो. जर नसेवरती दाब आहे पण आपल्याला त्रास फार नाही तर आपण व्यायाम करून रेटून न्यायचं. हे मणक्याचं कडं आणि ही नसांची थैली दिसते का मोठीच्या मोठी. तुम्ही इथनं बघा, ही नसांची थैली आहे. पांढरं पाणी आणि काळ्या नसा दिसतायत ना. ही बघ कशी छान थैली दिसते, पांढरं पाणी आणि काळ्या नसा. पण इथे एकदम झालंय आणि इथं तर इतकं दाबलं गेलंय की काही दिसतच नाहीये, फक्त एका जागी. मग परत छान दिसतंय. तर याचे उपचार काय करायचे मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे, जर तुला वाटलं की मला हे सहन होत नाहीये आणि दिवसेंदिवस वाढत चाललंय, तर एक साधं ऑपरेशन करून आपण त्या नसांना मोकळं करतो. अर्थात हे ऑपरेशन मला भीती वाटते, मी नाही करायचं, हरकत नाही, त्यात काही जबरदस्ती नाहीये. मग दुखणं सहन करावं लागतं किंवा आपण चालायचंच नाही, घरातल्या घरात बसून राहायचं, तो निर्णय तुझा आहे.